काल तुमचं सेशन झालं एक, त्याच्यामध्ये आपण गोल्डन टिप्स घेतल्यात, त्याच्यात तुम्हाला 20-30% फरक दिसला असेल. आता मेन आहे तुमची पेनची ग्रीप. जे नवीन मुलं आहेत त्यांची ग्रीप होईल 6 ते 7 मध्ये किती जण येऊ शकतात? ज्या दिवशी पेनची ग्रीप होईल त्या दिवशी तिकडे एक होणार आहे, आणि वाटलं तर 7 ते 8 मध्ये मी एकदा ग्रीप घेईल. ठीक आहे, त्या दिवशी ॲब्सेंट राहू नका. आता मेन आहे लेटस. लेटस मेन आहेत. आता कॅपिटल लेटर्स तुमचे स्टार्ट होतील इंग्लिशचे. ठीक आहे, तर जे कोणी ठीक आहे ऑनलाईन मध्ये जे काही विद्यार्थी डेमो वगैरे पाहतायत त्यांनी जस्ट हे लेटर ट्राय करायचे. पाहून तुम्हाला तेवढं काही जमणार नाही. फर्स्ट टाइम तुम्ही ट्राय करतायत. बॅच मधले जे काही विद्यार्थी ते जुने आहेत, त्यांना मराठीचं सेशन वगैरे झाल्यामुळे लवकर जमेल ते. पण ऍटलीस्ट तुम्हाला 60-70% जमलं तरी ते बस होईल. ठीक आहे, पुरेसं होईल. तर तुमचं कॅपिटल लेटर ए होतंय आज. त्या दिवशी मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलं होतं. परत डिटेल मध्ये घेतोय. त्या दिवशी मी फक्त डेमोसाठी शॉर्ट मध्ये घेतला होता. ठीक आहे, फर्स्ट तुमची रेग्युलर ए काढण्याची जी पद्धत आहे ते पेज वरती, की तुमची ए काढण्याची पद्धत आहे रेग्युलर. तुम्ही काय करता, दोन्ही साईडला अशा ऑपोजिटला क्रॉस लाईन्स काढल्यात आणि मधल्या साईडला अशी आडवी लाईन. हे तुम्हाला शिकवताना असं शिकवलं गेलंय, बट लुक तेवढा चांगला वाटत नाही. सिंपल आहे आणि मोस्ट ऑफ द लोक असंच काढतात. ठीक आहे, तर ए काढत असताना कधीही स्टार्टिंगला तुम्हाला एक्सरसाइज मध्ये हा पार्ट दिलेला आहे. इंग्लिशच्या एक्सरसाइज देताना आता हा पार्ट दिला होता मी. ठीक आहे, हा पार्ट घ्यायचा ऍज इट इज. ठीक आहे, काल कॅपिटलची हाईट किती सांगितली होती ओळीमध्ये? सगळ्या कॅपिटलची हाईट 70% असेल, 70% असेल. कमी जास्त हाईट करायची नाहीये. ठीक आहे, तर इथं आवाज कर्व घ्यायचा आहे, क्रॉस जायचंय वरती 70% पर्यंत. ठीक आहे, याच्यानंतर याच्या ऑपोजिटला इथं जसं केलंय तसं यायचं नाहीये. तुम्ही जर असं केलं लुक एवढा चांगला येणार नाही. फक्त डावी बाजू चांगली दिसायली आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे, जर का तुम्ही याला स्ट्रेट आणलं, ठीक आहे, मीडियम लुक आलाय, पण तरी पण एवढं चांगलं वाटत नाही. तर करायचे काय, नीट लक्षात घ्या. ए काढत असताना हे एकदम स्ट्रेट पण ठेवायचं नाहीये. ठीक आहे, स्ट्रेटच्या आतमध्ये जी नेक्स्ट क्रॉस लाईन असेल थोडीशी, ही लाईन पाहिजे आपल्याला. थोडस क्रॉस करायचंय स्लाइटली, तर याचा लुक थोडासा चांगला येतो लेटरला. ठीक आहे, ए लेटर हे थोडासा क्लासी दिसतं, लुक चांगला देतात. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टाइप्स घ्यायच्यात नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये ए मध्ये 4 टाइप्स आहेत. हे जे तुम्हाला आता बोर्डवर दिसायला हे एकदम सिंपल आहे. हा, लक्ष द्या. फर्स्ट टाइप ए मध्ये कर्व घ्यायचा आहे, वरती आलाय क्रॉस, आतमध्ये पुश केला आणि इथं गोलाकार पोर्शन. ठीक आहे, तर हे जर का तुम्ही 1ली ते 4थीच्या मध्ये आहात, ठीक आहे, तुम्हाला हे चालेल. ओके, हे ट्राय करायचं. याच्यानंतर सेकंड टाइप आहे, आतल्या साईडला तुम्हाला एक्सरसाइज मध्ये ही वाली लाईन दिलेली आहे. ठीक आहे, इथं कर्व घ्यायचा आहे लेफ्ट साईडला, याच्यानंतर क्रॉस लाईन काढायची आणि राईट साईडला पण कर्व घ्यायचा. ही लाईन तुम्हाला मी सांगितली होती लेटर झेड साठी, बट ही ए मध्ये पण यूज होते. तुम्हाला या ठिकाणी अशी लाईन काढायची. ह्या झाल्या 2 सिंपल मेथड. ठीक आहे, याच्या नंतरच्या मेन आहेत. थर्ड नंबर, लक्ष द्या. ए काढत असताना तिसऱ्या नंबरला सगळ्यात मेन हे पुढचे जे 2 आहेत. जर तुम्ही 5वीच्या वर असताल तर तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्यासाठीच ट्राय करायचं. हे पहिले 2 फक्त तुम्हाला नावापुरतेत. ठीक आहे, तर थर्ड नंबर काढत असताना तुम्हाला यायचं आहे, असं कर्व घेतला, क्रॉस आला, इथं आल्याच्या नंतर असं वळायचं नाही. हे जे आपण ऑपोजिट साईडला असं वळालोय ना, हे टर्न नाही करायचं. इथे येऊन थांबायचं आहे. थांबल्याच्या नंतर असंच बाहेर निघायचं आहे. हे 3 नंबरचं ए. आणखीन झालं नाही, चौथे आणखीन. ठीक आहे, तर
थर्ड नंबरचं ए काढत असताना क्रॉस लाईन अशी वरती वळवायची, उलटा हात फिरवायचा आहे, बॉटमला इथं एंडला स्ट्रोक दिसतो याच्या, ठीक आहे, इथपर्यंतच येऊ द्यायचं, याला असं वरती रॉकेट सोडल्यासारखं सोडू नका, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जास्त असं खाली वळवू नका त्याला, याची डायरेक्शन वरती जाऊन थोडासा पोर्शन खाली वळायला असतो, एवढंच हे चांगलं दिसतंय. याच्यानंतर फोर्थ ऑप्शन, ऑप्शन नंबर 4, हे काढत असताना यायचं आहे, इथे येऊन थांबलाय, ठीक आहे, वळायचं आहे आणि गोल कर्व करून इथे येऊन स्टॉप करायचा आहे. याचा जो लुक आहे तो एकदम प्रीमियम आहे. आता ते सिंगल मध्ये तुम्हाला असं दिसायला असेल, म्हणजे आज तुम्ही हँडरायटिंग मध्ये यूज कराल, तुमचं इम्प्रेशन टॉपचं पडलेलं असेल, महत्वाचं आहे. समजलं, शक्यतो तुमचा ट्राय चौथ्यासाठीच असावा. फोर्थ वन बेस्ट आहे, ठीक आहे. रायटिंग मध्ये तुमच्या यावं, माझ्या रायटिंग मध्ये मी चौथंच यूज करतोय, कधीतरी शॉर्टकट मध्ये लिहायचं तर तिसरं, बाकीचे पहिलं आणि दुसरं माझ्या यूज मध्ये येत नाहीत. मी फक्त तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत, तर नीट लक्ष द्या. जर का तुम्ही 5वी ते 10वीच्या मध्ये आहात तर नंबर 3चं आणि नंबर 4चं हे दोन तुम्हाला जमले पाहिजेत. आता चौथ्यामध्ये काय मिस्टेक होते नीट लक्षात घ्या. हे असं वरती गेलात, हे आणून इथं टच करायचं नाही. तुम्ही जर याला टच केलं की तुमचं लेटर संपलं त्या ठिकाणी, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जास्त असं मध्ये वगैरे वाकू नका, इथं बबल्स वगैरे क्रिएट होऊ द्यायचे नाहीयेत. काही काही जण असं वाकवतात पुन्हा वळवत आणतात, हे तुम्ही टर्न केलं की संपलं तुमचं. तुम्हाला येऊन इथं स्टॉपच व्हायचं, या पोर्शनला तुम्हाला इथून स्टॉप व्हायचं आणि पुन्हा वळवायचं याला, आणि एंडला स्ट्रोक दिसला पाहिजे. आता हे वर्ड मध्ये कसं दिसतं, ठीक आहे. ठीक आहे. आवाज, हे 4 टाइप्सचे ए आहेत, वर्ड्स मध्ये असे दिसतात. लुक मधला डिफरन्स दिसायला असेल तुम्हाला, ठीक आहे. शक्यतो तुमचा ट्राय चौथ्यासाठी, नंतर तिसरं, नंतर नसलच जमत हे दोन्ही तर दुसरं काढायचंय, आणि तिन्ही पण जमत नाही तर पहिलं काढा, सिंपल आहे. हे 4ही पण तुमच्या ऍटलिस्ट जे तुम्ही रेग्युलर असलं ए काढतात. सपोज मी आता ते यूज केलं इथं, बाकीचे लेटर्स मी सेम ठेवतोय, याच्यापेक्षा तर कधी चांगलं दिसणार आहे. समजलं, कुठलंही काढा ते चांगलं दिसणार आहे. बट तुमचा ट्राय मोस्ट ऑफ द या दोघांसाठी शक्यतो चौथं आलं तर चांगलं आहे, नाही आलं तर तिसरं काढा, नाही तर दुसरं किंवा पहिलं, ठीक आहे. खूप छोटे तर पहिले 2 ऑप्शन ट्राय करा, जर मोठे असताल तर 4ही आले तर चांगलंच आहे, किंवा तिसरं चौथं. समजलं, ठीक आहे. तर हे ए लेटर, याची ओळीमध्ये हाईट 70% आहे, 70% आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर का तुम्ही THE काढतायत, इंग्लिश मध्ये काही लेटर्स जास्त काढावे लागतात कॅपिटल. सपोज करा तुम्ही THE लिहितायत, द हा वर्ड जास्त काढावतो, तुम्हाला कॅपिटल टी खूपदा काढावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, कॅपिटल ए पण खूपदा काढावं लागतं. ए खूप वेळेला येतं, कुठं नावात येतं, कुठं कधी अ पासून स्टार्टिंग असते, काही असतं. समजला. तर हे 2 लेटर ए आणि टी कॅपिटल प्लस एस लेटर, लेटर एस हे पण खूपदा तुम्हाला स्टार्टिंगला घ्यावं लागतं. याच्यानंतर ई लेटर एक येतं. हे 3-4 काय असे लेटर्स आहेत, हे खूपदा काढण्यामध्ये येतात, ठीक आहे. त्यातल्यात ए लेटर मस्ट आहे. तर ह्या ए च्या 4 टाइप्स आहेत, समजल्यात का? काही प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. 4ही टाइप्स वेगवेगळ्या लाईन्स मध्ये, इथं ओळीमध्ये कसं दिसतं ते काढून देतोय.
त्याच्यानंतर ट्राय करायचंय. ते हाईट ठेवायची आहे 70%ची. फर्स्ट हे तुमचा या टाइप मध्ये करायचं आहे. ठीक आहे. सेकंड वाला जे ऑप्शन आहे याच्यानंतर थर्ड वन लास्टला फोर्थ वन. ठीक आहे. चारही पण ए दिलेले ओळीमध्ये कसे दिसतात ते ट्राय करायचे. ओके, ट्राय करा. ठीक आहे. केलेत का सगळ्यांनी? कुठल्या ए लेटर मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम, हे जमत नाही असं कोणी आहे का? तिसऱ्यामध्ये जमत नाही. हा, तिसरं जमलं नाही. हा, पुन्हा दुसरं जमलं नाही. हा, पुन्हा आणखीन कोणी आहे का? दुसरं आणि चौथं, दुसरं तिसरं आणि चौथं घ्यायचं म्हणा. चौथा लास्टचा स्ट्रोक येत नाही. हा, तिसरा. हा, चौथा. जास्त इश्यू. हा, बोल. दुसरं. हा, लक्ष द्या. आवाज लक्ष द्या इकडे. तर हे जे काही सेकंड वाला ए आहे याच्यासाठी मी तुम्हाला ही वाली एक्सरसाइज दिली होती लाईन मध्ये. तुम्हाला पहिले तर ही आलेली पाहिजे. तुमची ह्याची प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्हाला हे जमेल आता. ठीक आहे. ही एक्सरसाइज काढताना काय होतं नीट लक्षात घ्या. इथं एकदम क्रॉस लाईन आहे, तिरपी लाईन आहे. फक्त हिच्या सुरुवातीला इथं कर्व आहे आणि एंडला इथं कर्व आहे. समजलं? असा आकार आहे हा, या टाइप मध्ये. अलग लक्षात? ठीक आहे. याच्यानंतर जे काही थर्ड वन आहे सेकंड वाल्यामध्ये कसं यूज केलाय, ए चा आकार काढला, इथं कर्व घेतला, एकदम तिरपी लाईन आणायची आहे आणि शेवटला फक्त वर असं पुश करून द्यायचंय. याच्यानंतर थर्ड वाला जे ए आहे हे काढत असताना इथं तुमचं चुकायले काय, लक्ष द्या. थर्ड वाल्यामध्ये तुमचं चुकतंय काय, तर तुम्ही काय करायला असं सरळ यायला, खूप जण असे वर चाललात. लक्ष द्या, ज्यांना 3 नंबर जमलं नाही त्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही असं सरळ वर चाललात थांबवलात, ऍक्च्युअल मध्ये आकार सरळ नाहीये. तो काढत असताना तुम्हाला असं वळायचंय, असं गोलाकार आहे भाग तो, असा शेवटला असा वळतो, गवताचा आकार असतो. तुम्ही जर का गवताची पेंटिंग वगैरे घालता अशा टाइप मध्ये करताल, समजलं? सिमिलर त्या टाइप मध्ये वळालेलं आहे. तुम्ही काय कराल, भरपूर जण असे जायला तर सरळ जाऊन थांबवलेत, असं खराबच दिसणार आहे कधी पण. याला कधीही एंडला असं वळवायचंय. हे असं वळालं तर ते चांगलं दिसतं. आलं का लक्षात? ठीक आहे. याच्यानंतर आवाज लक्ष द्या इकडे. याच्यानंतर तिसऱ्याचा झाला का प्रॉब्लेम सॉल्व. एंडला स्ट्रोक याच्या फोर्थ वन वाला जे काही ए आहे, चौथं जे काही ए आहे याच्यामध्ये हे असं गोल वळवून आतमध्ये पुश करायचं. इथं स्ट्रोक असेल तर हे सर्कल काढताना खूप जणांचं कुठून बाहेर यायचं तिथं प्रॉब्लेम होतो. तुम्ही जर का या लाईनला फॉलो करत वर गेलात खूप आणि पुन्हा बाहेर निघालात तर ते बिघडतंय. समजला? दुसरी गोष्ट, तुम्ही जर का बॉटम साईडला इथंच आलात आणि इथूनच पुन्हा असे बाहेर चाललात तरी पण ते खराब दिसतंय. समजला? तुम्हाला या लाईन वरती थोडस वर यायचं आहे, थोडस वर यायचं आणि पुन्हा बाहेर निघायचं, पुन्हा आतमध्ये वळून सर्कल शेप काढून स्ट्रोक द्यायचा आहे. समजलं का? ठीक आहे. तर हा जो आकार आहे चौथ्या मधला, हा या टाइप मध्ये आहे आणि तिसऱ्या मध्ये हा टाइप आहे. ठीक आहे. हे दोन आकार तुमचे क्लिअर पाहिजेत. आतमध्ये येऊन थांबायचे, उलट्या हाताने असं वळालं पाहिजे. सर्कल जे आहे ते ए च्या बाहेर एवढं येतं, लाईनच्या बाहेर एवढं सर्कल दिसलं पाहिजे. जर का तुमचं ते सर्कल गायब होऊ लागलं, ठीक आहे, तुम्ही असं लाईनच्या मध्येच काढलंय किंवा खूप जास्त बाहेर काढलंय तर लेटर बिघडून जाईल. समजलंय? चारी पण ए व्यवस्थित
ट्राय करायचे आणि तुमच्या नावात जर का कुठं ए असेल समजला किंवा नसेल पण एखादं नाव घ्या आणि ए मध्ये हे यूज करायचं जास्तीत जास्त समजला. चारही टाईप मधलं तुम्हाला कोणतं आवडते ते ठरवा, जे जमायलंय आणि चांगलं पण दिसायला आणि ते तुमच्या रेग्युलर रायटिंग मध्ये आलं पाहिजे. समजलंय? ठीक आहे. तर हे ए लेटर चारही टाइप्स मध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चालतंय, येऊ शकता.